नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 42 साईजच्या कटोरी ब्लाउजचं नवीन पद्धतीने जे आपली कटिंग आहे त्या पद्धतीचा व्हिडिओ बघणार आहोत। एका ताईंची कमेंट आहे तर त्यांना 42 साईजचा व्हिडिओ हवा आहे, तर आपण आज 42 साईजचा कटोरी राऊंड टाकून डायरेक्ट कटोरी जी वाढवतो ती कटिंग बघणार आहोत। खूप सोपं आहे, प्रत्येकाला ती पद्धत खूप आवडत आहे। तर आपल्या चॅनलवरती 30, 28, 32, 34, 36 आणि 38 साईजचे व्हिडिओ अपलोड आहेत। आता आपण 42 साईजचं बघूयात, त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये 40 साईज आणि जे साईज नाहीत त्या पूर्ण साईजचे व्हिडिओ बघणार आहेत। तर आता मी काय करणार आहे, प्रत्येक वेळेस मला काय होतं तर ह्या साईजचं दाखवा त्या साईजचं दाखवा, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे अगोदरचे जे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक देईन आणि कुठल्या साईजचा व्हिडिओ आहे तोही सांगेन, म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला जे व्हिडिओ हवे आहे ते तुम्ही बघू शकता आणि जे नाही ते मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्या व्हिडिओ तयार करून देईन। तर ताईंच्या कमेंटचा रिप्लाय म्हणून आपण आज व्हिडिओ बनवूयात। 42 साईजचा ब्लाऊज आहे त्यांचा। तर आता आपण 42 साईजच्या ब्लाऊजसाठी उंची किती असते, गळा रुंदी ते सर्व माप टाकून आपण डायरेक्ट कटोरी कशी वाढवायची ते बघूयात। तर आता मी इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला नाही, खुले पेपर घेतलेले आहेत, कारण आपल्याला पेपर जास्त लागतो 42 साईजच्या ब्लाऊजसाठी। 42 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला कपडा जास्तीचा पेपर जास्तीचा लागतो, कारण ह्याच्यामध्ये आपण अगोदर 2 इंच अंतर सोडतो, त्याच्यानंतर पूर्ण माप पुढे टाकतो। तर त्यामुळे मी इथं खुले 2 पेपर घेतले, जेवढं मला लागतो तेवढा घेऊन कट केलेला आहे, कारण व्हिडिओमध्ये तो खूप मोठा पेपर तुम्हाला दिसणार नाही, त्यामुळे तुम्ही खुला पेपर घ्या। आणि इथं पेपर हलू नये म्हणून मी इथं एक टाचन लावून घेतलेली आहे, म्हणजे इथं आपला समोरचा पाठीमागचा दोन्ही भाग तयार होतील। तर तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घेताना तुम्हाला काय करायचं आहे, 40च्या पुढचा जर ब्लाऊज असेल तर तयार उंची तर तुम्हाला 14.5 किंवा कंपल्सरी 15 तर पाहिजेच। उंची कमी असेल तर ही साईज जास्त असल्यामुळे उंची आपल्याला तयार उंची तर कंपल्सरी 15 इंच किंवा 14.5 ह्याच्यापेक्षा कमी घ्यायची नाही। तर आपण इथं तयार उंची जी आहे ते आपण 15 इंच घेऊयात आणि मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 16 इंचाला आपण एक मार्किंग केलेलं आहे। 16 इंचाला मार्किंग केलेलं आहे। तर आपण बघा उरलेलं जे एक्स्ट्राचं आहे ते थोडंसं खालच्या साईडचं ते कट करूयात, म्हणजे आपल्याला परफेक्ट माप टाकता येईल। तर उंचीचं झालेलं आहे। आता आपण 42 साईजचा ब्लाऊज आहे आपला। 42 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला गळा रुंदी जी आहे ती 3 इंच घ्यायची आहे आणि मुंडा जो आहे तो आपल्याला 42 साईजच्या ब्लाऊजला 6.5 इंच घ्यायचा आहे। तर सुरुवातीला आपण आता उंची घेतलेली आहे। गळा रुंदी घ्यायच्या अगोदर आपल्याला जो पॉईंट आहे कटोरी वाढवण्यासाठी तो म्हणजे इकडच्या साईडला 2 इंच अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। तर प्रत्येक साईजच्या ब्लाऊजला अंतर किती वाढवायचं तेही मी सांगते। तर 28 पासून 38 पर्यंत अंतर जे आहे ते तुम्ही 1.5 इंच वाढवून घ्या आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजला 2 इंच अंतर वाढवून घ्या। हे 2 इंच आता अंतर आपण वाढवून घेतलेलं आहे। हा 2 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। पाठीमागच्या भागातून हे 2 इंच अंतर जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला पाठीमागच्या भागातून हे 2 इंच अंतर कट केलं ना, म्हणजे तुमचा पुढचा भाग मागचा भाग सेम निघेल। हे आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी अंतर वाढवलेलं आहे। तर आता आपण ह्याच्या पुढे मापं टाकायचे आहे, जे काही आपली कटोरी ब्लाऊजची मापं टाकतो ना ते 2 इंच अंतर सोडलेलं आहे ना, त्याच्या पुढे आपण मापं टाकून घ्यायचे आहे। तर इथं आपण 3 इंच आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे। ज्या ठिकाणी 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे तिथं आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे। समोरचा गळा 6.5, तयार अर्धा इंच मार्जिन म्हणजे 7 इंच। तर इथं तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार समोरचा गळा घ्या। इथंही 3 इंचाला मार्किंग करायचं आहे आपल्याला आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे समोरच्या गळ्याचा। खूप सारी कमेंट आहे त्या ताईंच्या, म्हणजे त्यांना हा व्हिडिओ हवा आहे। दररोज 2 ते 3 वेळेस त्यांच्या कमेंट येतात, पण वेळ नसल्यामुळं तो व्हिडिओ मी काढू शकले नाही। तर आता आपण इथं याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या गळ्याला। हा आपला समोरचा गळा झालेला आहे। आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, शोल्डर घ्यायचा आणि मुंडा घ्यायचा आहे। तर शोल्डर जे आहे ते आपल्याला 42 साईजचा ब्लाऊज आहे आपला, तर 3.5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। तयार 3 इंच होणार आहे आपलं। तर 3 इंच जर शोल्डर घेतलं तर तुमचा ब्लाऊज इथं खांद्यामध्ये उतरू शकतो, त्यामुळं 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी तुम्ही तयार शोल्डर 3 इंच जर ठेवलं ना तर तुमचा ब्लाऊज एकदम बरोबर बसतो। त्यामुळे तुम्ही तयार शोल्डर 3 इंच ठेवा, मार्जिन अर्धा इंच, म्हणजे आपण घेताना 3.5 इंच
शोल्डर घेतलेला आहे. 3.5 इंच शोल्डर घेतल्याच्यानंतर आता आपल्याला इथं मुंडा घ्यायचा आहे. तर मुंडा जो आहे तो आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे. मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे. इथंही आपलं बरोबर 3.5 इंच आहे का बघून घ्यायचं आहे, म्हणजे खाली वरी आपलं माप सेम येईल. हा आपण 6.5 इंचाचा पण लाईनला मार्किंग करून घेऊयात. आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग आणि मार्जिन टाकायचं आहे. पलीकडे आता बघा आपल्याला छातीचा चौथा भाग आपला 42 साईजचा ब्लाऊज आहे ना, तर छातीचा चौथा भाग आपला 10.5 इंच येतो आणि शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच. हे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. थोडंसं मोठं माप असल्यामुळे आपल्याला पेपर जास्तीचा लागतो. आता 42 साईज आहे. खाली आपण सेम ते मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यामुळे मी आता इकडच्या साईडला एक टाचण लावते, कारण पेपर हालत आहे. खुला पेपर आहे ना आपला, त्यामुळं माप टाकताना थोडासा प्रॉब्लेम होतो. त्यामुळं तुम्ही टाचण लावून घ्या. डबल फोल्ड पेपरवरती आपल्याला हे माप बसत नाही आपलं, कारण आपण एक्स्ट्रा अगोदर 2 इंच सोडतो ना, त्यामुळे. तर आता आपण हेच मार्किंग सेम खाली घ्यायचं आहे. आता आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत. मुंड्याचे आकार आपल्याला 1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा. मुंड्याला आकार देताना पेपर थोडासा आपल्या साईडला करून घ्यायचा आणि आकार द्यायचे आहेत. 1.5 इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार देताना इथपासून सुरू करायचं, म्हणजे काय होणार आहे, आपले आकार जे आहे ते एकदम परफेक्ट असे गोलमध्ये येतात. आणि आपल्याला बाही ज्यावेळेस जोडतो आपण तिथं एकदम शेपमध्ये आपली बाही जोडली जाते. 1 इंचाच्या मुंड्याला आकार देताना इथून द्यायचा आणि अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे. बघू शकता मुंड्याचे आकार खोलगट दिले ना, आपला ब्लाऊज बाही जोडताना व्यवस्थित जोडला जातो, चुना वगैरे पडत नाही. तर आता आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपण कटोरी तयार करायची आहे. आता आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत. तर बघा आता आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी काय करायचं आहे, तर एक योगपट्टी आपली निघत नाही, योगपट्टी आपण दुसरी काढायची आहे. तर इथं आपण वरती 2 इंच घ्यायचं आहे. तर प्रत्येक साईजसाठी तुम्ही कटोरी राऊंड वेगळा असतो, हे अंतर सोडायचं आहे ते पण वेगळं आहे. म्हणजे 28 पासून 38 पर्यंत 1.5 इंच वाढवा. 40च्या पुढच्या सर्व ब्लाऊजसाठी 2 इंच अंतर वाढवा. आता जी मी वाढवत आहे ती पद्धत प्रत्येक ब्लाऊजला सेमच आहे, म्हणजे 2 इंच घेणे, परत वरती 2 इंच घेणे. कटोरी राऊंड प्रत्येकाचा वेगळा वेगळा आहे, बाकी सगळं सेम आहे. तर इथं आपण 2 इंचला मार्किंग केलं, इकडंही 2 इंचला मार्किंग केलं, 2 इंचचा बॉक्स तयार केला आपण. आता 2 इंचचा बॉक्स तयार केलेला आहे. ह्याच्यावरती एकदा 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि इथपासून इथपर्यंत आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे. समोरचा गळा आहे ना, तिथपासून हे 2 इंचाचं मार्किंग जे आता आपण केलं त्याला क्रॉसमध्ये जॉईंट करायचं आहे. म्हणजे आता आपण इथं बघा कटोरी वाढवत आहोत. जसं आपण कटोरी वाढवताना समोरच्या गळ्यापासून इकडल्या साईडला वाढवतो, तशा पद्धतीने आता आपण इथं कटोरी वाढवत आहोत. आता कटोरी वाढवताना आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरी राऊंड घ्यायचा आहे आपल्याला. कटोरी राऊंड प्रत्येक साईजचा वेगळा आहे. तर आता 42 साईजच्या ब्लाऊजसाठी आपल्याला कटोरी राऊंड जो आहे तो 8.5 इंच घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने बरोबर 8.5 इंचला मार्किंग करून घ्यायचं आहे. तुम्ही क्रॉसमध्ये कुठून करायचं आहे, तर आपण हे जे 2 इंच घेतलं समोरच्या गळ्याला क्रॉसमध्ये मार्किंग केलं ना, तर इथून अगोदर 2 इंचाचा बॉक्स केला, त्याच्यावरती परत 2 इंच घेतलं. ह्या 2 इंचापासून सरळ रेषेमध्ये क्रॉस लाईन मार्किंग करायचं आहे. किती आहे, 8.5 इंच. तर बरोबर असं 8.5 इंचला एक मार्किंग करून घ्यायचं आहे असं. आणि हे 8.5 इंचला मार्किंग केलं ना, तिथं आपण हे क्रॉस लाईन आखायची आहे. तर ही पद्धत इतकी सोपी आहे ना ताई, प्रत्येक जणींना खूप आवडते ही पद्धत. सोपं आहे कटोरी ब्लाऊजचं कटिंग. ह्याच्यामध्ये कटोरी ब्लाऊज तुमचा कधीच बिघडत नाही. शोल्डर तर चुकूनही उतरत नाही, कितीही जुनं शोल्डर उतरणार असू द्या
कटोरी म्हणजे शोल्डर बिलकुल उतरत नाही, 100% गॅरंटी आहे. ब्लाऊज परफेक्ट बसणार, कधीच कुठेही बिघडणार नाही, अशी ही आपली पद्धत आहे. तर आता आपण हे जे क्रॉस 8.5 इंच घेतलेला आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला. जितकं तुमचं येईल त्याचा मध्य काढायचा. प्रत्येक ब्लाऊजला सेम प्रोसेस आहे, फक्त कटोरी राऊंड वेगळा आहे. 8.5चा मध्य आपल्याला 4.25 येतो. 4.25ला इथं मार्किंग केलेलं आहे आपण. हे ज्या ठिकाणी 4.25ला मार्किंग केलेलं आहे तिथंच खाली आपण बरोबर 2 इंच घेत आहोत. 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे आणि ही जी पद्धत आहे ती कुठेही तुम्हाला सापडणार नाही. माझी जी पद्धत आहे ती फक्त मीच माझ्याकडेच आहे, कुणाकडेही असे व्हिडिओ नाही आहेत किंवा पद्धती अशी कुठल्या पद्धतीने कोणी शिकवत नाही आहे. आता आपण इकडच्या साईडच झालेला आहे, तर आता आपण इकडच्या साईडचं वाढवताना इथून मुंड्यापासून 1 इंचाचा जो मुंडा आहे तिथून 3 इंचाला एक मार्किंग केलेला आहे. परत इथं 1 इंचाला एक मार्किंग केलेलं आहे आणि 1 इंचापासून हे 3 इंचाने हे असं गोल जॉईंट करायचं. बघू शकता आता तुम्ही आकार दिल्यानंतर ही कटोरी आपली कशी सुंदर तयार झालेली आहे. आपण काय केलं, फक्त कटोरी राऊंड टाकला आणि डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे. तर बघू शकता आपली कटोरी कसली एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्ही 42 साईजच्या ब्लाऊजची कटोरी बघू शकता, एवढी सुंदर आलेली आहे ना. तर तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज ह्या पद्धतीनं कट करू शकता, सहज आणि सोप्या पद्धतीत. तुम्हाला कुठलंही टेन्शन न घेता हा व्हिडिओ नक्की बघा आणि अशा पद्धतीचं कटिंग नक्की करा. तर आता आपण हे कट कसं करायचं, ते कट कसं करायचं ते बघूया. कारण हे 2 इंच अंतर पाठीमागच्या भागातलं आपल्याला कट करायचं आहे. 2 इंच अंतर आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी घेतलेलं आहे आपण. आता कट करताना जे शिलाई मार्जिन आहे ना हे कट करूयात अगोदर. सुरुवातीला जो 1.5 इंचाचा मुंडा आहे तो कट करा. लगेच आपण लावून ठेवायची. त्याच्यानंतर आपल्याला हा समोरचा गळा आहे इथपर्यंत, असा समोरचा गळा हा इथपर्यंत असा कट करून घ्यायचा आहे. कारण हे 2 इंच अंतर जे आहे ते आपल्याला इथपर्यंत पाठीमागच्या भागामध्ये पाहिजे नाही, म्हणून जे क्रॉस मार्किंग आहे ते आपण इथपर्यंत कट केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा दोन्ही भाग सेपरेट करायचा आहे. हा भाग थोड्या वेळासाठी साईडला ठेवू. जसं आपलं मार्किंग आहे तसं आपण हे कट करून घ्यायचं आहे. बघू शकता परफेक्ट असं कटोरी आणि साईड कटी तयार आहे. आता आपल्याला हे 2 इंच अंतर इकडल्या साईडनी मार्किंग करायचं. वरती तर आपण कट केलेलं आहे आपलं बरोबर यावं म्हणून, आणि हे असं आपण इथपर्यंत कट करायचं आहे. आणि तुमचा पाठीमागचा गळा जेवढा असेल तेवढा घ्या. पाठीमागचा गळा आपला तयार 9 आहे, अर्धा इंच मार्जिन 9.5, बरोबर 3.5 इंच गळा रुंदी जितकी घेतलेली आहे तितकी घ्यायची. जो हवा तो तुम्ही इथं गळा तयार करू शकता, गोल किंवा चौकोनी. तर हे पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे आपलं, आणि हे आपलं समोरचा भाग आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कट करायचं आहे. तर क्रॉसपट्टी कशी काढायची, तर क्रॉसपट्टी आपल्याला काढताना हुकलूक पट्टीकडे आपल्याला, आता बघा मी इथं फक्त मार्किंग करून दाखवते क्रॉसपट्टीचं तुम्हाला. आणि किती लागते, तर आपल्याला एवढीच लागते. कमरेचा जेवढा भाग आहे तेवढा, म्हणजे आपली कमरपट्टी किती, म्हणजे हा जो भाग आहे तेवढीच आपल्याला
क्रॉसपट्टी लागते, म्हणजे छातीचा चौथा भाग 10 इंच आणि 1.5 इंच मार्जिन, 10.5, 11 आणि 12 इंचाचीच आपल्याला क्रॉसपट्टी लागते. तर आता बघा, ही फिटिंगची बाजू आहे समजा आणि ही हुकलूक पट्टीची बाजू आहे. हुकलूक पट्टीच्या बाजूला म्हणजे आपल्याला इथं 3.5 इंच घ्यायचं आहे आणि परत एकदा 3 इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि फिटिंगच्या बाजूला तुम्हाला इथं बरोबर 3 इंच घ्यायचं आहे. तर 3 इंचाचा सुरुवातीला तुम्हाला बॉक्स तयार करायचा असा आणि परत आपल्याला इथं 3 इंचाला आडव्या लाईनवरती मार्किंग करायचं आहे आणि हे वरती जे अर्धा इंच आहे आपलं ते असं क्रॉसमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही क्रॉसपट्टी काढून घ्या. मी फक्त इथं तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे. तर तुम्ही क्रॉसपट्टी जी आहे ती सहज काढू शकता आणि भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होता त्यामुळे आपण भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या पद्धतीनं तुम्ही भाई कटिंग करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मैत्रिणींनी नक्की सांगा. आणखीन जर कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ हवा असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.